नमस्कार मित्रांनो, आज मी परत तुमच्या सोबत उभा आहे आपला नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो घेऊन। मला आशा आहे की तुम्ही तयार असाल आपल्या शब्दांसोबत युद्ध करण्यासाठी आणि युद्धासाठी लागणारे जे काही शस्त्र आहेत ते तुमच्या सोबत असेलच, म्हणजे पेन वही वगैरे घेऊन तुम्ही रेडी असालच अशी आशा बाळगून मी सुरू करतो। एकदा काय झालं, TYBAच्या वर्गावरती मी शिकवत होता आणि वर्षाच्या एंडकडे आम्ही वळलो होतो, म्हणजे सिलेबस संपवण्याचा शेवटचा दिवस होता। सिलेबस ऑलरेडी संपलेला होता। तर माझा जो स्टुडंट आहे त्याने मला विचारलं, सर आता आपल्याला निरोप समारंभ करायचा आहे, पण माझा एक प्रश्न आहे, निरोप समारंभाला आपण बाय फेअरवेल असं म्हणू शकतो का, किंवा बाय बाय फेअरवेल असं म्हणू शकतो का? मग मी त्याला म्हटलं तसं आपल्याला म्हणता येणार नाही, पण त्याच्यासाठी वेगळे शब्द आहे, पण त्याच्याशी रिलेटेड काही शब्द मी तुला आज सांगतो। असंही आपलं सिलेबस संपलेला आहे आणि मी सुरू केलं, तेच आपण आज सुरू करणार आहोत। तर बायशी रिलेटेड जे व्हॅलिडिक्टरी फंक्शन्स आहे त्यांच्याशी रिलेटेड असे हे आपले शब्द आहेत। तर चला तर आपण शब्दाशी युद्ध करण्यासाठी सज्ज होऊया। तर पहिला आपला शब्द आहे बाय। बाय म्हणजे काय? अच्छा निघू। आपण एखाद्याला निरोप द्यायचा असेल तर बाय हा शब्द वापरतो, जसे गुड बॉय मराठीमध्ये आहे राम राम, है ना। तसाच इंग्लिशमध्ये त्या बाय साठी खूप छान असा शब्द आहे, त्याला आपण म्हणतो ॲड्यू, म्हणजेच काय गुड बाय, है ना। एखाद्याला निरोप द्यायचा असेल तर आपण हा शब्द वापरतो, पण केव्हा? एखाद्या व्यक्तीला। असं जर का आपल्याला पूर्ण ग्रुपला निरोप द्यायचा असेल तर तेव्हा आपल्याला बाय हा शब्द वापरता येणार नाही। नेक्स्ट आहे बाय। बाय म्हणजे काय? तर आपण एखाद्या वेळेस चेंज द व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणून पॅसिव्ह व्हॉइस जेव्हा करतो तेव्हा हा शब्द वापरला जातो, म्हणजे च्याकडून एखादी क्रिया जी आहे ते दुसऱ्याकडून जर का घडत असेल तर। एखाद्या वेळेस आपण असं पण म्हणू शकतो, एखादा आपल्या बाजूने गेला तर तेव्हा सुद्धा आपण बाय हा शब्द वापरू शकतो, म्हणजे काय? जवळून किंवा बाजूने असा, है ना। एखाद्या वेळेस आपण हा शब्द असाही म्हणू शकतो, एखाद्याची शपथ घ्यायची असेल, जसे बाय गॉड म्हणजे देवा शपथ, आश्चर्यदर्शक जर का आपल्याला काही सांगायचं असेल तर आपण हा शब्द वापरू शकतो, तो बाय आहे। नेक्स्ट आहे बाय। बाय म्हणजेच काय? विकत घेणे। आपण एखाद्या दुकानावरती गेलो, दुकानावरती जर का आपल्याला काही घ्यायचं असेल, जसं ब्रिंग हा त्याला समानार्थी शब्द आपण म्हणू शकतो, म्हणजे विकत घेणे। दुकानातून किंवा कुठल्याही शॉपमधून काहीतरी आपण विकत घेतो पैसे देऊन, ते त्याच्यासाठी आपण हा बाय शब्द वापरतो। नेक्स्ट आहे बॉय। हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेला आहे, पण तरी आपल्याला बऱ्याच लोकांना त्याचा अर्थ सांगता येत नाही, है ना। मी माझ्या पुतण्यालाच विचारलं कुलदीपला की याचा अर्थ काय, तर त्यालाही ते सांगता आलं नाही, है ना। म्हणूनच मला हे लेक्चर घ्यायला सुचलं आणि मी ते लेक्चर आज तुमच्या समोर डिलिव्हर करतोय। बाय काय? लाईफ बॉय नावाचा साबण आहे, त्या साबणवरती आपण नेहमी ते वाचत असतो। त्याचा अर्थ असा असतो तरंगत ठेवणे किंवा आधार देणे, म्हणजे एखाद्या वस्तूला जर का किंवा गोष्टीला आपण आधार देत असेल किंवा मध्यंतरी तरंगत ठेवत असेल तेव्हा आपण हा शब्द वापरतो। म्हणजे लाईफ बॉयने ते का घेतलं, तर त्याचा अर्थ असा होता की आपलं जे जीवन आहे ते हलकं फुलकं करणं, है ना। जसं पीस वगैरे काहीतरी आहे, हलकी वस्तू जी आहे ते हवेत तरंगते ना, तसं आपलं जीवन जे आहे, आपली लाईफ जी आहे, आपला दिवस जो आहे तो हलका फुलका ठेवायला पाहिजे, आणि ते साबण वापरल्याने हलकं फुलकं राहते असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून त्यांनी त्या साबणला तो ब्रँड दिला आणि ते नाव दिलं। नेक्स्ट आहे बाय। बाय म्हणजे दोन, ड्युअल, है ना। ड्युएलिटी जिच्यामध्ये असते त्याच्याकरता आपण हा शब्द वापरतो। फॉर एक्झाम्पल बायसिकल म्हणजे जिला दोन चाकं आहे असे सायकल, त्याला बायसिकल म्हटलं जातं। बिलेबियल। बिलेबियल म्हणजेच काय? दोन होठांच्या साह्याने जो कुठला साऊंड प्रोड्यूस होतो, है ना। लिप्स, लिबल म्हणजेच काय? लिप्स, आणि बाय म्हणजेच काय? दोन होठ, दोघी होठांच्या साह्याने जो शब्द प्रोनाऊन्स होतो, जो शब्द अट्टड होतो, त्याला बिलेबियल म्हणतात। नेक्स्ट आहे बायोग्राफी। बायोग्राफी म्हणजेच काय? एखाद्याची ऑटोबायोग्राफी दुसऱ्याने लिहिणे, म्हणजे एखाद्याचं चरित्र दुसरा लिहितोय, दोन व्यक्ती तिच्यामध्ये संबंधित असतात, म्हणून तिथं बायोग्राफी हा शब्द आपण वापरतो। नेक्स्ट आहे बॉय। बॉय म्हणजे काय? तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही सर्व कोण आहात? स्टुडंट असा, तुम्हाला आपण बॉय म्हणतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे मुलगा, हा। पण सन नाही, हा। सन म्हणजेच काय? पुत्र असतो एखाद्याचा, स्वतःचा पुत्र, त्याला सन म्हणतात, आणि बॉय म्हणजे इतरांची मुलं जे एकत्र खेळत असतात ते, त्याच्यामध्ये एखादा आपला मुलगा असू शकतो, ना, त्याला आपण बॉय म्हणतो, समजलं? तर अशा पद्धतीचा हा बॉय आहे, है ना। मग मी शेवटी त्या विद्यार्थ्याला सांगितलं बाय बाय फेअरवेल आपण म्हणू शकत नाही। हा, आपण फेअरवेल हा शब्द वापरू शकतो, पण त्याच्यासाठी एक चांगला शब्द आपल्या इंग्लिशमध्ये आहे आणि तो आहे व्हॅलिडिक्टरी फंक्शन।
म्हणजे निरोप समारंभ. फेअरवेलच्या ऐवजी व्हॅलिडिक्टरी फंक्शन जर का तुम्ही म्हटलं तर त्याचा प्रभाव समोरच्यावरती जास्त पडतो, म्हणून व्हॅलिडिक्टरी फंक्शन आपण म्हणू शकतो. आणि तेव्हा हे सर्व लेक्चर झाल्यानंतर माझ्या स्टुडंटने मला परत प्रश्न विचारला, सर मी बऱ्याच ठिकाणी बॉर्न वॉयेज हा शब्द वापरलेला दिसलाय, वाचलेला आहे, पण त्याचा अर्थ काय मला अजूनही योग्यरित्या कळत नाही. आपण हॅपी जर्नी म्हणतो ना, मग बॉर्न वॉयेज हा म्हणण्याचा काही वेगळा अर्थ आहे का, तो का वापरतात लेक्चर जे रायटर आहे, लेक्चरर आहे, ते हा शब्द का वापरतात असा त्याने मला प्रश्न केला. मग मी त्याचं उत्तर दिलं. काय दिलं तर बॉर्न वॉयेज म्हणजे हॅपी जर्नी हाच त्याचा प्रॉपर अर्थ आहे. पण आपण जेव्हा आपल्या नेटिव्ह कंट्रीमधून परदेशी फॉरेन मध्ये किंवा अब्रॉड मध्ये प्रवास करत असेल तर आपण बॉर्न वॉयेज हा शब्द वापरायला पाहिजे. समानार्थी शब्द आहे, हॅपी जर्नीच आहे, पण काय आहे, आपण आपल्या देशामध्ये प्रवास करत नाहीये तर आपल्या देशाच्या बाहेरच्या देशात, दुसऱ्या देशामध्ये आपल्या देशांमधून आपण स्थलांतरित होत आहोत किंवा प्रवासित होत आहोत, तेव्हा आपण बॉर्न वॉयेज हा शब्द वापरू शकतो. एवढं बोलून मी माझ्या विद्यार्थ्यांचं हे जे शंका होत्या त्यांचं निरसन केलं आणि शेवटी माझे विद्यार्थी मला काय म्हणाले, बाय बाय सर. तो मी पण तुम्हाला म्हणतो बाय बाय, थँक्यू.